महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। कल्याण शहराचा हा ऐतिहासिक किल्ला म्हणून दुर्गाडी किल्ला ओळखला जातो आणि या किल्ल्याचं रात्री 12:30 नंतर या ठिकाणी पावसामुळे हा बुरुज कोसळला असा आम्हाला फोन आला रात्री आणि त्या अनुषंगाने सकाळी सर्व कल्याण शहरातील हिंदू बांधव शिवसैनिक यांना आम्ही पाचारण केलं की आपल्याला किल्ल्याची पाहणी करायची। सर्व अधिकारी मग पोलीस कमिशनर असतील, कलेक्टर असतील, एसडीओ, डीसीपी सर्व अधिकारी पीडब्ल्यूडीचे पुरातत्व झाले त्यांना मी तात्काळ सकाळपासून संपर्क साधला। सकाळपासून 9 वाजेपासून सगळी मंडळी या ठिकाणी मी त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की येत्या 2-3 दिवसात पहिलं 5 कोटीचं काम आपलं सुरू होईल, दुसऱ्या 5 कोटीच्या पदवीधरची जशी निवडणूक संपली त्याच्यानंतर 2-3 दिवसात तेही काम सुरू होईल। 12.5 कोटी रुपये आदरणीय महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी मंजूर केले। यापूर्वी पुरातत्व खात्याचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं, परंतु आदरणीय मुख्यमंत्री 2 वर्ष झाले या ठिकाणी आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री दुर्गादेवीच्या उत्सवामध्ये येत असतात तेव्हा आम्ही 25 कोटीची मागणी केली त्यांच्याकडे की 25 कोटी रुपये आम्हाला या किल्ल्याच्या मजबूतीकरणासाठी हवे आणि अजून 25 कोटी रुपये पुढच्या टप्प्यात हवेत अशी 50 कोटीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। त्यापैकी पहिला टप्पा 12.5 कोटीचा मंजूर झालेला आहे आणि लवकरच हे काम 2 ते 3 महिन्यात पूर्ण व्हावं अशी आम्ही पीडब्ल्यूडी आणि पुरातत्व खात्याकडे मागणी केली आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।